नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती. तर हा माझ्या नवीन चॅनेलवरती दुसरा व्हिडिओ आहे. आज आहे शुक्रवार आणि मला जायचं आहे दवाखान्यात. तर मी 4 वाजताच उठले. 4:30 4:15 झालेले आहेत. तर उठले मी, कारण का दवाखान्यात जायचं आहे. 5-5:30पर्यंत मिस्टर माझे येते, मग त्यांना घेऊन दवाखान्यात जायचं आहे. पण म्हणजे करून जाते, कारण काही यायला 9:30-10 होतील, म्हणून मग सर्व जेवण करून जायचं आहे. तर पटकन उठते. दवाखान्यात नेण्यासाठी डबा पण करायचा आहे. तर दररोज मी चपातीचे रोल करते. आज मालपुवा करायचा आहे. जेवण बनवायला घेतलं की इकडे डाळ लावली कुकरला आणि सारवण्याची डाळ लावली आणि पीठ भिजवलं मालपुवासाठी. की माझ्या मिस्टरांचा फोन आला की मी शाळेतून निघालो आहे म्हणून, अर्ध्या 15 मिनटात घरी येतो. तर मग माझी घाई झाली होती. मग पटकन मी मालपुवा करायला घेतला. तो पण बरोबर झाला नाही. आज काय झालं होतं माहीत नाही. मग पण जसं होईल तसं मी केलं, कारण का दवाखान्यात जायचं होतं. मला कचरा काढायचा होता, भांडी घासायची होती, कपडे घरात घ्यायचे होते आणि माझं आवरून तयार होऊन बसायचं होतं आणि ते निघाले होते शाळेतून. मग पटकन इकडे डाळ लावली, इकडं मालपुवा बनवायला घेतला आणि मग सर्व आवरून बरोबर 5:30ला, तरी उशीरच झाला, 5:30 5:45 झाले दवाखान्यात जाईपर्यंत. मग दवाखान्यात गेलो. तिथे गेल्यानंतर असं झालं की त्यांनी सर्व मशिनरी साफ करायला काढल्या होत्या. मग त्यांनी सांगितलं उद्या या, आज काय होणार नाही म्हणून. मग आम्ही रिटर्न आलो. मग येते वेळी भाजीपाला घ्यायला गेलो. तर हे पीठ तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे, घट्ट आणि त्याच्यात थोड्या पिठाच्या गाठी पण आहेत. पण मी जास्त करत बसले नाही, जसं आहे तसं बनवायला घेतलं, कारण उशीर झाला होता. ज्यावेळेला चांगले लोक आजारी पडायला लागले, ताप यायला लागला सर्वांना, तेव्हा त्यांना समजलं की बाबा आपल्या मशिनरीमध्येच काहीतरी बिघड झाला आहे. तेव्हा त्यांनी सर्व मशिनरी साफ करायला काढल्या. तर सरकारी दवाखान्यामध्ये असंच असतं. आणि साईबाबा संस्थान, साईबाबांनी सर्व सोय करून ठेवली लोकांची, पण लोक पक्के डेंजर येतात संस्थानातले. मग त्यावेळी भाजी घेतली. मग काही व्हिडिओ शूट केला नाही. दमले, झोपून घेतलं. जेवण बनवलं होतं तेवढं खाल्लं आणि झोपलो. सकाळी उठलो मी, सकाळी 6:30ला उठलो. त्यांना डबा करून दिला, ते गेले आणि नंतर मी बसले. तुम्ही बघू शकता आत्ता वाजले 10. म्हणजे मी 6 वाजता उठली होती. 4 तास हॉलमध्ये इथे मोबाईल बघत बसले. कसे 4 तास गेले काही समजलं नाही. आणि आता सर्व कामं राहिलेली आहेत, तर ती घेते पटकन आवरून. तर आज परत डायलिसिसला जायचं आहे. तर आता मला टेन्शन आलं आहे. सर्व कामं माझी पडले तशीच आणि मी 4 तास माझे वाया घालवले. कसं होतं, सकाळी लवकर उठलं ना तर लवकर कामं होतात आणि दिवस भेटतो आपल्याला. आणि जर लेट उठलं ना तर मग दिवसभर दिवस संपतो पण कामं संपत नाही. तर आता मला टेन्शन आले, मी 4 तास का वाया घालवले म्हणून. तरी ते बसली होती, डायरी घेतली होती, थोडं लिहायचं काम चालू होतं. तर ते लिहित बसली. लिहिता मोबाईल बघत बसली आणि मोबाईल बघत बसल्यावर तुम्हाला तर माहिती 4 तास काय, अख्खा दिवस पण कमी पडतो माणसाला मोबाईल बघायला. मग माझ्या बाबतीत पण तसंच झालं. आता मला आलं टेन्शन. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.